मित्रहो, नमस्कार. जय भीम. ज्या ज्या महामानवांनी मानव जातीला सत्य सांगण्याचा प्रयत्न केलाय त्या सर्व महामानवांच्या विचारांना त्रिवार अभिवादन करतो. मित्रहो, राष्ट्रसंत तुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे आपले जीवन समृद्ध करण्याचा एक मार्ग आहे. तुकाराम महाराजांच्या अभंगाची उंची सांगण्यासाठी माझ्याजवळ ते शब्द नाहीत, तरी पण मी साध्या सोप्या व्यवहारिक भाषेमध्ये उदाहरण देण्याचा प्रयत्न करतो. आपल्याजवळ लोखंड असेल तर त्याला आपण सळाक म्हणजे लोखंडी बार बांधकामामध्ये वापर करतो. त्याचं स्वरूप देऊन मार्केटमध्ये विकलो तर 60 ते 70 रुपये किंमत मिळेल आणि त्याच लोखंडाला भांड्याचं स्वरूप देऊन विकलो तर 200 ते 300 रुपये किलोचे भाव नक्की मिळेल आणि त्याच लोखंडाला आपण घड्याळीचे काटे करून विकलो तर 25 ते 30 हजार रुपये किलोने विकेल. या लोखंडाला घड्याळीच्या काट्यांचे स्वरूप दिले म्हणून लोखंडाची किंमत एवढे उंची वाढली. त्याच प्रकारे तुकाराम महाराजांच्या अभंगातल्या शब्दांची उंची आपणाला मापता येणार नाही, एवढी उंची त्यांच्या अभंगाला आणि अभंगातल्या शब्दांना आहे. मित्र, कीर्तन, प्रवचन, भारुड व भजन या 4 संप्रदाय प्रघाताने वारकरी पंथात जरी अमर झाले तरी त्यातही सर्वावर कळस तुकोबा ठरलेत असे संत बहिणाबाई म्हणतात. मित्रहो, मूक नायक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इसवी सन 1920 साली समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी सुरू केले होते. मराठी भाषेतील एक पक्षिक होते. 31 जानेवारी 1920 रोजी या पक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित केले आणि मूक नायक या पेपरची सुरुवात राष्ट्रसंत तुकाराम महाराजांच्या अभंगाने सुरुवात करायचे. पहिल्या अंकामध्ये लिहिलेले तुकोबाचे अभंग. काय करू आता धरून या भीड, निशंक हे तोंड वाजविले. याचा अर्थ असा होतो, बलवानाशी गाठ पडली असता त्याला बलपूर्वक प्रतिसाद द्यायला हवा, मग तो देव का असेना. नव्हे जगी कोणी मुकी यांचा जाण, सार्थक लाजोनी नव्हे हित. तुकोबा देवाशी बोलताना कोणतेही दडपण आपल्या मनावर येऊ देत नाहीत. आले ते उत्तर बोले स्वामी सवे, धीट नीट जीवे होऊन या. जगात मुख्यांची कोणी दखल घेत नाही, त्याच्या मागे कोणी उभे राहत नाही, तेव्हा तुका म्हणे मना समर्थासी गाठी, घालावी हे मांडी थोपुटुनी. तेव्हा लाज भीड या गोष्टी सोडून धीट होऊन योग्य ते उत्तर दिले पाहिजे, निशंक होऊन दिले पाहिजे. मित्रहो, अशा अनेक अभंगापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूक नायक या पेपरची सुरुवात त्यावेळेस करायची. मित्रहो, संत तुकाराम महाराजांना समजून घेते वेळेस आपली सदसद विवेक बुद्धीच्या कसोटीवर आपण त्यांना समजून घ्यावं लागेल. निघायचं का वारीला? नाही, तुकोबा या खेपेला नाही येणार. का रे? घरी सगळे बरे आहेत ना? नाही, बरे येत, पण दिगुभट म्हणले तर पोरीची ग्रह दशा ठीक नाही. ग्रह शांती करावं लागत. अरे आकाशातले ग्रह तारे त्या दिगुबटाला विचारून चालतात का रे? आणि तसं जर असतं तर त्याची स्वतःची बायको आजारी का पडली असती? अरे तसं काहीही नसतं. पूजा तू घालशील आणि ग्रहदशा दिगुभटाची सुधारेल. 17व्या शतकामध्ये कर्ज खाते बुडवण्याची कृती ही मानवी इतिहासातील एक अत्यंत दुर्मिळ घटना आहे. स्वतःच्या संपत्तीचे, सत्तेचे व अधिकाराचे विसर्जन करणे ही काही सामान्य गोष्ट नाही. ज्यांच्या नैतिक जाणीवा अत्यंत विकसित झालेल्या असतात, ज्यांचा विवेक अत्यंत स्थिर असतो आणि ज्यांचा मानवी विषयांच्या संकल्पना अत्यंत उच्च कोटीचे असतात, अशी फार मोजकी माणसे अशा प्रकारचे निर्णय घेतात.
संत तुकाराम हे अशा मोजक्या लोकांपैकीच एक होते. असाधारण म्हणता येईल अशी विचारसरणी, परिपक्वता होती. यावरून त्यांच्या माणूसपणाची उंची कळून येते मित्रहो. प्रत्येक काळामध्ये जे लोक सत्याशी निगडीत असतात, सर्वांबद्दल आपल्या मनात मैत्रीपूर्ण भावना ठेवतात, सर्वांच्या हिताबद्दल विचार करतात, त्यांना हा संसार नेहमी नावे ठेवण्याचं काम केलेले आहे. तेव्हा पण तुकाराम महाराजांची प्रतिमा नीटपणे संसार न करणारा संत म्हणून तयार केली होती मित्रहो. राष्ट्रसंत तुकाराम महाराज सदैव टाळ कुटत बसणारे संत नव्हते. अनेक दिवस एकांतात बसायचे आणि प्रज्ञावंत होण्याच्या मार्गावर असायचे, स्वयंप्रकाशित होण्याच्या मार्गावर असायचे. माणूस म्हणून स्वतःचाच शोध घेण्याच्या प्रयत्नात संत तुकाराम असायचे. मित्र, तुकाराम महाराजांच्या व्यवहाराबद्दल सांगायचं म्हणजे त्यांचं व्यवहार म्हणजे त्या काळामध्ये एखाद्या अर्थशास्त्रज्ञासारखे त्यांचे व्यवहार होते. तुकाराम महाराज निव्वळ भोळे नव्हते. चुकीच्या गोष्टींबद्दल, चुकीच्या रूढी परंपराबद्दल त्यांना खूप राग यायचा. त्यांनी अनैतिक व्यवस्थेच्या विरुद्ध प्रचंड विद्रोह केले होते मित्र. तुकाराम महाराज आपल्या शिष्यांवर कुठलेही केव्हाही दबाव टाकत नसत. तुकाराम महाराज कोठेही मठ स्थापिले नाहीत व पंढरी पलीकडे ते कधीही गेलेले नाहीत. मित्रो, राष्ट्रसंत तुकाराम महाराजांचे अभंग व विचार आदरणीय एच.एस. खंडागळे सर यांच्याकडून आपण ऐकूया. असंख्य ओळी तुकोबाच्या वचनवजा ओळी लोकांना मुखोद्गत आहेत. अगदी शेतकऱ्यापासून, शेतमजुरापासून, सामान्य माणसापासून ते विद्यापीठातल्या स्कॉलरपर्यंत. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटे, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, कन्या सासुराशी जाये मागे परतोनी पाहे, सत्य बोले मुखे दुखवे अनेकांच्या दुःखे, सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानी आले नाही बहुमता. अशा कितीतरी ओळी अशा आहेत की लोकांना, बऱ्याच लोकांना कदाचित हेही माहिती नाही की ह्या तुकोबाच्या आहेत. अशा प्रकारे मराठी भाषेनं तुकोबाची ही वचनवजा ओळी आत्मसात केलेल्या आहेत. आणि म्हणून भालचंद्र नेमाडे साहित्य नॅशनल बुक ट्रस्टसाठी त्यांनी जे तुकारामाचं चरित्र लिहिलं त्यात ते असं म्हणतात की तुकाराम झाला नसता तर मराठी भाषा दरिद्री राहिली असते. इतकी रसाळ भाषा. उदाहरणार्थ तुकोबांनी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की नकादंत कथा येथे सांगू कोणी, कोरडे ते बोल मानी कोण, अनुभव येते पाहिजे साचार, न चलती चार अम्मा पुढे, निवडी वेगळे क्षीर आणि पाणी, राजहंस दोन्ही वेगळ आली, तुकामणे येथे पाहिजे जातीचे एरा गबाळ्याचे काम नव्हे. तत्वज्ञानाने परिपूर्ण आणि शब्दांची भावश्रीमंती हे तुकोबाच्या लिखाणाचं एक वैशिष्ट्य आहे. तुकोबाची गाथा म्हणजे अनुभूतीची अभिव्यक्ती आहे. मी पहिल्यांदा जेव्हा तुकोबांचे अभंग वाचायला घेतले, काही अभंग वाचल्यानंतर माझी ही पहिली प्रतिक्रिया राहिली की आय वॉज इम्प्रेस्ड बाय तुकोबाज फिलॉसॉफिकल डेप्थ्स अँड पोएटिक हाईट्स. संत तुकारामाच्या तत्वज्ञानात्मक सखोलतेनं आणि त्यांच्या काव्यात्म उत्तुंगतेनं मी भारावून गेलो. जगातल्या अनेक विचारवंतांनी, अगदी महान विचारवंतांनी थॉमस पेन सारख्या आणि इतर मानवांची समता मानली. जसं की अमेरिकेमध्ये, दक्षिण आफ्रिकेमध्ये निग्रो, काळे गोरे असा भेदभाव केला जात असे.
पण त्या सगळ्या विचारवंतांनी मानवाची समता मांडली. जसं संत तुकारामांनी आपल्या अभंगातून मांडलेलं आहे की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अभंगळ. भेदाभेदाला संत तुकाराम केवळ भ्रम म्हणत नाहीत, अमंगळ म्हणतात. हेच संत तुकारामाच्या अभिव्यक्तीचं वैशिष्ट्य आहे. आता विचारवंतांनी जगातल्या मानवाची समता मानली. कोणी नीच नाही, कोणी उच्च नाही. जन्मानं कोणी श्रेष्ठ नाही, कोणी कनिष्ठ नाही. कर्मानं होईल जो तो आपला. पण संत तुकाराम त्याच्याही पुढे जातात. ते म्हणतात, मुंगी आणि राव आम्हा सारकाची जीव. सर्वात लहान प्राणी मुंगी, समाजातला सर्वात शक्तिशाली प्राणी, अधिकाराच्या दृष्टीने राजा. मुंगी आणि राव आम्हा सारखाची जीव म्हणजे या ठिकाणी तुकोबा जीवाची समता मानतात. जीवाची समता मांडतात. मुंगीपासून राजापर्यंत सर्व समान आहेत. केवळ मानवाची नाही, अख्ख्या प्राणीसृष्टीची जीवाची समता मांडतात. एवढंच नाही, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. प्राणीसृष्टीशी आणि वनस्पती सृष्टीची देखील समता ते मांडतात. हे तुकोबाच्या विचारसरणीचे वैशिष्ट्य आहे. मित्रहो, तुकोबाची गाथा म्हणजे अनुभूतीची अभिव्यक्ती आहे. बस या प्रसंगी मला एवढंच सांगायचं आहे. एका महान संताचे, एका महान प्रतिभावंताचे, प्रज्ञावंताचे, शीलवंताचे आणि कवीचे विचार आपल्याला पाहायचे असतील, शब्दांची भावश्रीमंतीचा अनुभव जर घ्यायचा असेल तर तुकोबाची गाथा वाचावी, एवढंच मी या क्षणी म्हणतो. मित्रो, तुकाराम महाराज आपण कुणबी असल्याचा उल्लेख काही वेळा अगदी जाणीवपूर्वक केलेले आहेत. ते म्हणतात, हे देवा, मला कुणबी केलेस ते बरे झाले, नाहीतर मी दंभानेच म्हणजे ढोंग, औडंबर, थोतांड, पाखंडाने मेलो असतो. हे देवराया, हे जे काही केलेस ते भले केलेस. असे म्हणून तुका नाचत आहेत, देवाच्या पाया पडत आहेत. माझ्याकडे जर काही विद्या असती तर मी अपायात अडकलो असतो, संतांच्या सेवेला मुकलो असतो. म्हणजे माझी उगजच नागवण झाली, मला गर्व झाला असता आणि मी यमाच्या वाटेने गेलो असतो. कारण मोठेपणाच्या अभिमानामुळे नरकाची प्राप्ती होते. संत तुकाराम म्हणतात, संसार व देहाचे सुख क्षणभंगूर आहे. जे जे आकारास आले ते ते सर्वनाश पावते. देह संपत्ती मृगजळा समान खोटी आहे. या अभंगात बुद्धांचा संसार व देहाच्या अनित्याची संबंधी तत्वाचा प्रभाव आहे. तसेच संत तुकारामांच्या अभंगात येणारे परिभाषिक शब्द सिद्ध हा शब्द मुळात बुद्ध धर्मातच आढळतो. भगवान बुद्धांनी आपले तत्वज्ञान लोकांना सांगितले, परंतु गुरु दीक्षा देण्याचा परिपाठ त्यांनी चालविला नाही. बुद्धाप्रमाणेच संत तुकारामांना गुरु दक्षिणेची आवश्यकता भासली नाही. म्हणून ते म्हणतात, याची लागली भक्ती भाव जेथे पूर्ण, त्यासी ब्रह्मज्ञान उपदेशावे. तुका म्हणे हिचे संतांचे वचन, बाबाजी गुरुने सांगितले. बौद्ध धर्मात मनाचे विश्लेषण अनेक विशेषणाद्वारे केलेले आहे आढळते. मन व चित्त क्षणिक चंचल आणि रक्षण करण्यास कठीण आहे. शत्रूपेक्षाही भयंकर नुकसानकारक आहे. पिच्छा पाणी हितं चित्तं पापियो न तंतो करे. अशा या मनाचे वा चित्ताचे नियंत्रण आणि संरक्षण करणे चांगले आणि सुखकारक असते. चित्तस दमोथो साधो चित्तं गुत्तं सुखावह. संत तुकाराम देखील म्हणतात, जोहार मायबाप जोहार. सारा साधा वया
आलो वेसकर. तुकारामाच्या दृष्टीने परंपरागत जात महत्वाची नव्हती. आचार विचार भावना यांना खरे महत्व होते. त्यांनी महार देखील म्हणून घेतले आहे आणि असे करताना कसलाही कमीपणा मानलेला नाही. त्यांनी जोहाराचे अभंग लिहिलेले आहेत. ते वरील प्रमाणे त्यात ते म्हणतात, मी वेसकर जोहार करीत आहे. संत तुकारामांनी अस्पृश्य मानले गेलेल्या जातीशी स्वतःची एकरूपता दाखविणारा अभंग लिहिणे म्हणजे स्वतःच्या प्रतिष्ठितपणाचे विसर्जन करणे होय. कायबा करीशी सोवळे ओवळे, मन नाही निर्मळ वाऊगेची. हा अभंग मी पूर्ण घेणार नाही, पण याचा अर्थ पूर्ण सांगतो. सोवळ्या ओवळ्याविषयी संत तुकाराम म्हणतात, बाहेरून शरीर धुवून काय उपयोग, मन तर अजून मळलेला आहे. जन्मभर असत्याने वापलेला आहे. आधी तू दांभिक व्यवहार सोडून दे. मन आणि वाचा यांना शुद्ध कर. आपल्या चित्ताच्या शुद्धतेला तू स्वतःच गवाही द्यायची आहे. पाप पुण्याच्या विटाळ्याच्या विचाराने तू स्वतःला भरून टाकत आहेस. काही विचार करीत नाहीस. अवघी पृथ्वी सोवळी आहे. तिचा काही भाग शुद्ध आणि काही भाग म्हणून कशाला चाचपत आहेस. तू काम क्रोधापासून वेगळा हो. या अर्थाने सोवळा हो. सोवळ्या ओवळ्या विषयीची नुसती बाह्य कला पुसर गुंडाळून ठेव. जो मनुष्य प्रद्रव्य आणि परनारी याची अभिलाषा करतो आणि नाक धरून साधना करीत असल्याचे नाटक करतो, त्याचा आचार जळो. हा गाढव उगाचच ओझे वाहत आहे. हा क्रोधाने मनामध्ये विटाळलेला आहे, पण बाहेरून सोवळेपणा मिरवत आहे. बाहेरून रंग दाखवणारा हा सोंग करीत आहे. असे प्रखड अभंग संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या काळामध्ये प्रखडपणे लिहिले आहे. मित्र, ब्राह्मण आणि ब्राह्मणोत्तर यांच्यात जेव्हा खटला चालत असे, तेव्हा ब्राह्मणाच्या वर्णश्रेष्ठत्वामुळे म्हणजे एखाद्याच्या चांगल्या गुणामुळे नाही, तर फक्त वर्णश्रेष्ठत्वामुळे निकाल त्यांच्या बाजूने लागण्यासाठी अनुकूल भूमी निर्माण करण्याचे काम धर्मशास्त्रांनीच केले होते. एवढे तरी यातून निसंदिग्धपणे स्पष्ट होते. रामेश्वर भट्ट आणि तुकाराम यांच्यातील खटलाही याला अपवाद नाही. संत तुकारामांनी धन न घेता कथा कीर्तन करायला सुरुवात केल्यामुळे त्या धर्मांच्या ठेकेदारांवर आर्थिक प्राप्तीचा विपरीत परिणाम झाला होता आणि त्यांच्या मनात संत तुकारामाविषयी द्वेषाच्या ज्वाला भडकू लागल्या. त्यांच्यावर खटला भरले. त्यांच्या संपत्तीची जप्ती केली. त्यांच्यावरील बहिष्कार टाकले. त्यांची गावातून हकालपट्टी करण्याचा आदेश काढला. त्यांच्या अन्य मार्गाने झालेला छळ त्यांच्या आयुष्याची अखेर, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे कुटुंब देशोधाडीला लागण्याची घटना, या बाबीही लेखकांनी वास्तव स्वरूपात लिहिलेले नाहीत. मित्र, पु ल देशपांडे यांनी एक नाटक लिहिलेलं होतं तुकाराम महाराजांवर. तुका झालासे कळस हे शीर्षक होता. त्यांनी त्या नाटकात हा क्रांतिकारी विचार मांडला होता की पाण्यावर अभंग लिहिलेली पोथी तरंगून आली, यापेक्षा तुकंबाचे अभंग लोकांना एवढे पाठ झाले होते की ती पोथी बुडवण्याचा हेतूच निष्फळ ठरला. हा म्हणता ही बातमी सर्वदूर पसरली
आणि पंचक्रोशीतल्या माणसांची देहूकडे रीग लागली. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू. शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धनजन लोका. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणा. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. जया बोले घातले रडाया, नाही आसू नाही माया. ऐसा भक्तिवेद काय रंग बेगडीचा न्यारा. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे. येणे सोसे मन झाले हाव भरी, परत माघारी घेत नाही. आपण ज्या संघर्षाचे मार्गाने उतरलो आहोत त्या संघर्षाचा शेवट काय होणार, त्याचे पर्यावसान कशात होणार याविषयी संत तुकारामांना कल्पना होती. भावी घटनाचा अंदाज त्यांना अचूकपणे आला होता. त्यांची चाहूल त्यांच्या मनाला लागली होती. म्हणून तर हे लोक माझा जीव घेतील, कोलीत लावून माझा घात करतील, असे त्यांनी अगदी निसंदिग्धपणे म्हटले आहे. तुका म्हणे दुःखे उबगला जीव, म्हणू उनी कीव भाकी देवा. बहुत सोसिले मागे न कळता, पुढती काय आता अंध व्हावे. संत तुकारामांना जो संघर्ष करावा लागला तो समजून घेण्याच्या दृष्टीने वरील अभंग फार महत्वाचे आहे. प्रचलित समाज व्यवस्थेमधील दोषांवर टीका करून त्यांनी मांडलेली माणुसकीची मूल्ये हेच त्यांच्या अवतीभोवती असलेल्या लोकांना दोष वाटत होते. अशा लोकांचे एखादे टोळकेच देहूमध्ये वावरत होते. असे दिसते त्या टोळक्यातील गुंडगिरी करणारे लोक संत तुकारामांची निंदा तर करीतच, पण त्यांना धमक्याही देत असावेत, त्यांच्या अंगावर धावूनही जात असावेत. त्यावरून हे लोक केव्हा तरी आपल्या घराला आग लावतील किंवा आपल्याला जाळून मारतील असे संत तुकारामांना जाणवू लागले होते. याच अर्थ काही लोक आपला घात करण्यासाठी टपून बसले आहेत हे त्यांनी ओळखले होते. हे वैर संत तुकारामांनी धर्माच्या क्षेत्रात जी वैचारिक भूमिका घेतली होती तिच्यामुळेच हे लोक त्यांचा छळ करण्यास प्रवृत्त झाले होते. हे उघड आहे हा छळ कोणत्या टोकाला गेलेला आहे होता आणि त्या लोकांनी निर्माण केलेली दहशत किती भयंकर होती हे या अभंगावरून अगदी स्पष्ट लक्षात येते. अशा या महान संतास माझे कोटी कोटी प्रणाम मित्र हो.